तर मुलांना आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक्सरसाइज 2.2 यामध्ये 3 क्वेश्चन्स कंप्लीट झाले. एक्सरसाइज 2.2 question number 3 are completed. Now we taken question number 4. Question number 4. For a geometric progression GP. First example, that is if T3 equal to 20, T6 equal to 160. Find S7. Find out the S7. We know that in a geometric progression, the nth term is Tn equal to a multiply r raised to n minus 1. And Sn is depends upon the value of r. R is greater than 1, r is less than 1, and also r is equal to 1. Now, in this example, T7, T3 is given, T6 is given. We know that the nth term of geometric progression, and that will be Tn equal to a multiply r raised to n minus 1. Now first we calculate the value of T3, then value of T6. Therefore T3 equal to a r raised to 3 minus 1. T3 is the 20 equal to a r square. Similarly, calculate the T6, that is a into r raised to 6 minus 1. T6 is 160. It is really 160. A multiply r raised to 5. But in geometric progression, common ratio is constant. Now, we take the dividation. यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या नंबरने कोणत्या टर्मला डिवाइड करायचं ते आयडेंटिफाय करायचं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये नेक्स्ट नंबरला प्रीवियस नंबरने डिवाइड करतात. यामध्ये वी आर टू टेक a r raised to 5 divided by the a r square equal to 160 divided by 20. These two are cancelled. R is to 5 upon r square, we get r cube equal to 8. And taking the cube root, we get r is equal to. Divide करायचं. म्हणजे 160 ला 120 ने किंवा 120 ला 160 ने डिवाइड केलं तरी काय हरकत नाही. Now put r equal to 2 in a r square equal to 20. A multiply 2 square equal to 20. A multiply 4 equal to 20. Therefore a equal to 20 upon 4, that is 5. A equal to how much? 5. आणि जर तुमच्याकडे a आणि r या दोन्ही व्हॅल्यू असतील तर S7 कॅल्क्युलेट करता येईल. Here r is greater than 1. Therefore apply the formula Sn equal to a into r raised to n minus 1 divided by the r minus 1. If r is greater than 1,
we calculate the S7. So put n equal to 7. First term is 5. R is the 2 raised to 7 minus 1 divided by the 2 minus 1. 5 into 2 raised to 7. 2 raised to 7. How much? 2 raised to 5 is 32. 2 raised to 6 is 64. 2 raised to 7 is 128 minus 1 divided by the 1. So we get 5 into 127 and multiply this. 7 to 5 are 35, 6 is 3 is carry. 5 to 2 10, 10 plus 3 13, 1 carry. 5 to 1 5, 5 plus 1 6. So your answer is 635. या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये जर 10 दिलेला असेल तर अगोदर त्या दोन टर्म्स कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर एक तर मग काय करा, सेकंड टर्मला फर्स्ट टर्मने डिवाइड करा. जनरली या पद्धतीने डिवाइडेशन करायचं. आर मिळेल. आर मिळाल्यानंतर येणारी व्हॅल्यू एक तर फर्स्ट टर्म मध्ये पुट करा किंवा T6 मध्ये. ए मिळेल आणि ए मिळाल्याच्या नंतर S7 किंवा जी काय टर्म असेल ती कॅल्क्युलेट करता येऊ शकते. तर यामध्ये दोन नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते होमवर्क मध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचं. त्यानंतर आपण पुढचं घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड द सम टू n terms. And first example, that is 3 plus double 3 plus triple 3 plus 4 times 3. तर या पद्धतीने हे फर्स्ट एक्झाम्पल. तर अशा पद्धतीचे यामध्ये 2 3 4 5 6 7 8 असे बरेचसे एक्झाम्पल यामध्ये असू शकतील. 3 प्लस डबल 3, 4 प्लस डबल 4 याप्रमाणे, 2 प्लस डबल 2, ट्रिपल 2 याप्रमाणे. आणि या सोडवण्या प्रत्येक एक्झाम्पल जे आहे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी पर्टिक्युलरली एकच मेथड आहे आणि त्या मेथड प्रमाणे आपल्याला या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते. अब सीरीज फर्स्ट SN. Write this sequence. या SN. Then take the 3 कॉमन. प्रत्येक नंबरला 3 ने डिवाइड करायचं. सो वी गेट 1 डबल 1 ट्रिपल 1 4 टाइम्स 1 3 कॉमन. हा सर्व पार्ट ऍडजस्टमेंट साठी आहे. आता हे 1 चं रूपांतर जे 1 आहे याचं रूपांतर 10 च्या मल्टिपल मध्ये करायचं. कशामध्ये करायचं? 10 जो आहे त्या 10 च्या मल्टिपल मध्ये याचं आपल्याला रूपांतर करायचं. मग कशा पद्धतीने करता येईल? त्यासाठी फर्स्ट स्टेप जी आहे तर यामध्ये 3 ने डिवाइड करा, 9 ने डिवाइड आणि 9 ने मल्टिप्लाय. 10 मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे, परंतु त्याला तत्पूर्वी या पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची. प्रत्येक नंबरला 9 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय. प्लस ब्रॅकेट. नाउ 3/9 स्क्वेअर ब्रॅकेट. आता 9 चं रूपांतर 10 मध्ये करायचं. म्हणजे त्याचे असे दोन सेपरेट पार्ट करायचे की ज्यामध्ये एक पार्ट 10 असेल किंवा त्याच्या मल्टिपल असेल. आपण 9 ला याप्रमाणे अरेंजमेंट करता येईल. 10 - 1
म्हणजेच 9 प्लस 99 means 100 minus 1, 999 means 1000 minus 1, like this continue again. 9999 means 10,000 minus 1, like that. 3/9, we are to separate these terms. First is 10, 100, 1000. If we continue this, next number is 10,000 minus 1 plus 1 plus 1 up to n times. किती असेल तो जवळपास n times. Now this first bracket is converted into geometric progression, and second is also converted into geometric progression. Now for this first bracket, we know that a is equal to 10 and r is equal to 100 by 10. That will be 10. And in second, if a is equal to 1 and r is equal to 1, and for this we have to using the two formulas. If r is greater than 1, then Sn equal to a multiply r raised to n minus 1 divided by the r minus 1. If r is greater than 1, and Sn equal to n multiply a if r is equal to 1. r किती असेल 1. तर हे दोन फॉर्म्युले, फर्स्ट फॉर्म्युला ह्या फर्स्ट जॉमेट्रिक प्रोग्रेशन साठी आणि सेकंड फॉर्म्युला सेकंड जॉमेट्रिक प्रोग्रेशन साठी. So we 3/9, sum of the first bracket is 10 into the bracket 10 raised to n minus 1 divided by the 10 minus 1 minus sign value of n, and first term is the a, that is n multiply 1. So 3/9 into the bracket 10 into the bracket 10 raised to n minus 1 divided by the 9 minus n. So this 9 taking the cross multiplication, and we get the next final answer 3/81 into the bracket 10 into 10 raised to n minus 1 minus 9n. So that is the required Sn of this example. Required Sn of this example. So that is the required solution. That is the required solution. In this way, we solve the second example. 8 plus 88 plus 888 plus 4 times 8. That answer easily 8/81. आन्सर मध्ये आता बदल होणार नाही या टाइपचे एक्झाम्पल मध्ये. 4 असेल तर आन्सर किती मिळेल 4/81 मल्टिप्लाय सेम ब्रॅकेट. 5 असेल तर 5/81. त्यामुळे प्रत्येकाला मेथड जी आहे ती यामध्ये सेम असेल. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Now in this question, again to calculate the sum, फर्स्ट मध्ये पण याच टाइपचं आणि सेकंड मध्ये थोडस टर्म्स ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. काय दिले नंबर 6 मध्ये फाइंड सम टू n terms. And there are the two examples. We have to solve any one. So first
first example solve in homework, we are to take in the second example. That will be SN equal to 0.7 plus 0.77 plus 0.777 plus up 77777 like that. In this case, take the 7 common. We get 0.1, 0.11, 0.111 like that. 0.1111, 0.11, 0.111, 0.111. In this way, we take in the second step. Then next step, same, divide by the 9 and multiply by 9. 7 upon 9, divide 9, multiplied by 9, we get 0.9, 0.99, 0.999. आता मुख्य टार्गेट काय आपलं, तर दिलेल्या सिक्वेन्सला जॉमेट्रिक मध्ये कन्वर्ट करायचं. तर 10 च्या मल्टिपल मध्ये त्याला कन्वर्ट करायचं. तर 0.9 आहे, पॉवर 7 अपॉन 9 झालं. आता या 0.9 चं रूपांतर 10 च्या मल्टिपल किंवा 1 च्या मल्टिपल याप्रमाणे कन्वर्ट करायचं. 0.9 म्हणजे किती? 1 minus 0.1 possible. 1 minus 0.1 is 0.9. A second, 1 minus 0.01 means 0.99. इधर सबट्रैक्शन बरोबर पहा. आता पुढचे टर्म ब्रॅकेट काय आहे? 1 minus 0.001 म्हणजे किती? 0.999 प्लस हे सगळे ऍडजस्टमेंट. आता हे दोन्ही पार्ट सेपरेट करायचे. जसं आपण पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये सेपरेट केलंय, सेम आहे आपण. 7 upon 9, first is 1 plus 1 plus 1 plus कुठपर्यंत असेल n टर्म्स पर्यंत, मायनस into the bracket 0.1 plus 0.01 plus 0.001 plus up to now these two terms are geometric progression. This term is A is equal to 1, R is equal to 1. In this case, A is 0.1 and R is equal to 0.01. Divide by the 0.1. But dividation किती मिळेल? तर 0.1. 0.1 म्हणजेच 1 upon 10. याप्रमाणे त्याला रिप्रेझेंट करता येऊ शकते. Now formula 7 upon n. Answer of this first bracket n multiplied by 1. Second term, first term is the A is 0.1. A किती आहे? 0.1. त्यानंतर R is less than 1 आहे. R कसं आहे? 1 पेक्षा लहान. फॉर्म्युला काय तयार होईल? तर 1 minus 0.1 raised to n divide by the 1 minus 0.1. फॉर्म्युला काय? SN equal to A into the bracket 1 minus R raised to n upon 1 minus R. If R is less than 1,
r is less than 1. Now this simplification, 7 by 9, n multiply 1 is n minus 0.1 into the bracket 1 minus 0.1 raised to n divided by the 1 minus 0.1, we get 0.9. Point is 9. Then we simplify this again. That will be written as Sn equal to 7 upon 9 into the bracket 7 upon 9 into the bracket n minus 0.1 into the bracket 1 minus 0.1 raised to n divide by 0.1 and 0.9 dividation की लिमिट 1 upon 9 and last step take a 1 upon 9 common, we get 7 multiply 1 is 7 upon 81, 9 multiply n, that is 9n minus into the bracket 1 minus 0.1 raised to n. So that is the required sum of this question. Required sum of this question. So that is the required solution. Maybe it will be written as 0.1 means 1 upon 10. Okay? So that answer is also possible in this example. Okay? तर यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल एक जे आहे ते होमवर्क मध्ये सॉल्व करा. त्याच टाइपचे एक्झाम्पल रिपीट करण्याची आवश्यकता नाही आहे. नेक्स्ट नंबर 8, sorry, number 7. Same question, find the sum of n terms of the sequence, and first sequence is 0.5, 0.05, 0.005, 0.5, 0.005, 0.0005, like that. Now, in this sequence already in geometric progression, already दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला ती सिक्वेन्स geometric progression मध्ये कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही. So first write the first term, that is 0.5, and common ratio r is equal to next number divided by the previous. So that will be 0.1. Dividation की लिमिट 0.1. Now Sn is equal to a into 1 minus r raised to n divided by the 1 minus r, because of r is less than 1. 0.1 म्हणजे 1 पेक्षा लहान. 0.5 into the bracket 1 minus 0.1 raised to n divided by the 1 minus 0.1. So 0.5 into the square bracket 1 minus 0.1 raised to n upon this subtraction is 0.9. These are equal, so we get 5 into the bracket 1 minus 0.1 raised to n divided by the 9. That is the Sn. So simple example is Sn equal to
5/9 into the square bracket 1 minus 0.1 raised to n. Then next example number 8. 7 पर्यंत कंप्लीट झाले. आता पुढे नंबर 8. Number 8. For a sequence if Sn equal to 2 into the bracket 3 raised to n minus 1, find the nth term and hence show that the sequence is geometric progression. काय फर्स्ट क्वेश्चन काय आहे? nth टर्म म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करायचं? nth term of geometric progression is Tn. Then second question, hence show that it is the geometric progression. In geometric progression, common ratio is constant. या दोन क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळवायचा. तर फर्स्ट टर्म काय? nth टर्म. आणि nth टर्म आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपल्याला काय पाहिजे? तर a आणि सेकंड r या दोन व्हॅल्यू असतील तर nth टर्म कॅल्क्युलेट करता येऊ शकते. पण यामध्ये मुळातच आपल्याला कॉमन रेशो म्हणजे यामध्ये r ही कॅल्क्युलेट करायचं आहे आणि फर्स्ट टर्म ही कॅल्क्युलेट करायची. आणि ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी दुसऱ्या वेगळ्या काही कंडिशन यामध्ये दिलेल्या नाही. आपल्या समोर काय एकच पर्याय आहे. जर Sn असेल तर Sn वरून Tn मिळवण्यासाठी आपल्याकडे जॉमेट्रिक प्रोग्रेशनची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी काय? तर Tn इक्वल टू Sn मायनस Sn मायनस 1. Tn is equal to Sn minus Sn minus 1. आणि याचा उपयोग करून आपल्याला nth टर्म मिळवता येईल. आणि nth टर्म मिळाली की जॉमेट्रिक प्रोग्रेशन कॅल्क्युलेट करता येईल. फर्स्ट वी राइट द गिवन Sn equal to 2 into 3 raised to n minus 1. Sn minus 1. 3 replaced with n minus 1. प्रोसेस वापरता है. Tn कॅल्क्युलेट करायचं म्हणजे Sn मायनस 1 हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो नाउ Tn is equal to Sn minus Sn minus 1. It is the property of geometric progression. Property of geometric progression. Sn is the 2 multiply 3 raised to n minus 1 minus Sn minus 1 is the 2 multiply 3 raised to n minus 1 n minus 1. 2 common constant. Solving this bracket 3 raised to n minus 1 minus 3 raised to n minus 1 plus 1 plus n minus cancel. 2 multiplied by 3 raised to n minus 3 raised to n minus 1. That is the nth term. That is the nth term. आता कॉमन रेशो पण कॅल्क्युलेट करायचं. and common ratio, that is r, equal to next number divided by the previous. कॉमन रेशो कसा कॅल्क्युलेट केला जाईल? नेक्स्ट नंबर डिवाइड बाय द प्रीवियस नंबर. आपण यामध्ये Tn तर कॅल्क्युलेट केलाय. आपला पुढचं कॅल्क्युलेशन काय करायचं? Tn प्लस 1 आणि त्यानंतर मग आपला ऍक्च्युअल जे सोल्युशन आहे ते यामध्ये कॅल्क्युलेट करता येईल. Tn मायनस 1 पर्यंत आपण आलो. ठीक आहे. आता पहा त्यानंतर Tn
into this square bracket we take the 3 raised to n common. So 3 raised to n minus 1 जर कॉमन घेतला तर 3 raised to n कॉमन we get किती बघा 3 raised to जर आपण n कॉमन घेतला तर किंवा 3 raised to n minus 1 कॉमन लहान नंबर किती 3 raised to n minus 1 आहे. So we get 3 raised to n divided by the 3 raised to n minus 1, that is 3 raised to n minus n plus 1. It means the answer is किती मिळेल 3. So we get 3 minus 1. Tn is equal to 2 into the bracket 3 raised to n minus 1 multiplied by 2. So Tn is equal to 4 into the bracket 3 raised to n minus 1. काय झाले nth टर्म. आता nth टर्म झाली त्यानंतर आपल्याला काय यायचं Tn plus 1. Tn plus 1 is equal to 4 into the bracket 3 raised to n plus 1 minus 1. 4 multiplied 3 raised to n. Now common ratio r equal to Tn plus 1 divided by the Tn. But Tn plus 1 is the 4 into 3 raised to n upon Tn is the 4 multiplied 3 raised to n minus 1. 4 and 4 cancel. 3 raised to n minus n plus 1. These two are cancelled, we get 3. So r is equal to 3 and nth term equal to like this. So these are the required solution of this question. Okay. Now in this lecture we are to complete the example number 8, and in next lecture we are to complete the remaining example 9 to 13. Okay. So that example is also important. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय बाय.